नमस्कार मित्रांनो, मागच्या वर्षी मी सप्टेंबर महिन्यात केरळ ट्रिप केलेली. तर यावर्षी मी गुजरात ट्रिप करणार आहे माझ्या फॅमिलीसोबत. मी गुजरात ॲक्च्युली आधी एकदा गेलेलो स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला आणि बाकी काय नीलकंठ धाम ते एक मी बघितलेलं. गुजरात 2019ची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मी आत्ता जातो आहे 2024च्या सप्टेंबरमध्ये. आम्ही द्वारका बघणार आहे, जिथे श्रीकृष्णाचं देऊळ आहे, मंदिर आहे. आणि सोमनाथ बघणार आहे आणि पोरबंदर बघणार आहे आणि अजून एक काय जांबुवन गुफा आहे ती बघणार आहे. तर प्रवास आमचा खूप हेक्टिक होणार आहे. आम्ही पहिले तर पुण्यावरनं आनंदला जाणार आहे. आनंद एक गाव आहे, एक छोटंसं शहर आहे गुजरातमध्ये. तिथे आमचा पहिला हॉल्ट असेल. तर आज पहाटे आम्ही आनंदला निघणार आहे आणि आनंद पुण्यातनं किती 594 किलोमीटर लांब आहे. 594, मी चुकून 74 बोल, 594 किलोमीटर लांब आहे. मग आनंदमधनं आम्ही सोमनाथला जाऊ. सोमनाथमधनं मग पोरबंदर बघू. मग ते काय जांबुवन गुफा आहे ते बघू. मग द्वारका टू मग परत आम्ही वडोदराला जाऊ आणि वडोदरा टू मग पुणे. सो असं खूप आमचा रोड ट्रिप खूप आमची हेक्टिक होणार आहे. एवढी हेक्टिक रोड ट्रिप मी म्हणजे माहीत नाही कधी केलेली. एकदा इंदोरला गेलेलो तेव्हाची जरा झालेली हेक्टिक, पण फारच प्रवास असणारे रोडचा. आम्ही प्लेनचं चाललेलं आमचं जायचं, पण परत आम्ही शिफ्ट झालो रोड ट्रिपवर. तर येस, मजा तर येणारच आहे. ओके, सो येस, लेट्स स्टार्ट द जर्नी. हा 4 लेन हायवे बघितला मी आत्ता गुजरातचा. बरेच वेळानंतर आम्हाला असा मोठा रस्ता बघायला मिळाला. ते 4 लेन हायवे. तर काय फूड कोर्ट पण आहे इथे. ओके मित्रांनो, आम्ही हॉटेलला आलेलो. आमचा पहिला हॉल्ट ॲट आनंद गुजरात. हे ब्लू आयव्ही हॉटेल आहे, फार पॉश आहे. आतनं दाखवतो तुम्हाला. थोड्या वेळाने मी रूम दाखवतो तुम्हाला, माझी रूम. ओके मित्रांनो, तर ही आहे रूम आमची आनंदच्या हॉटेलची. हो, हे आहे आमचं वॉशरूम, साधं एकदम सिंपल. आणि हा आमचा बेड. स्वच्छ हॉटेल एकदम. पण इथे नॉनव्हेज नाही आहे म्हणून मी डिसअपॉइंटेड आहे. तर आता मग मला वडोदराच्या हॉटेलला नॉनव्हेज खायला लागेल. काय नाही, चालायचं. उद्या चेकआउट आहे आमचं या हॉटेलमधनं. खूप छान हॉटेल, क्लीन. ओके, तर आमचा दुसरा दिवस आहे. सकाळ झालेली इथे आनंदमध्ये. तर आज आम्ही सोमनाथला निघणार, डे 2. इथे मशिदी खूप दिसतात इथे. मुसलमान जास्त आहेत आनंदमध्ये.
मित्रांनो, आम्ही पोहोचलोय सोमनाथला. सोमनाथचं हे हॉटेल आहे आमचं, आदित्य मानसिंग. आता आतली रूम दाखवतो तुम्हाला. इथे एक सोमनाथचं जुनं मंदिर आहे आणि एक नवीन मंदिर आहे, तर ते दोन्ही देवळं आम्ही बघणार आहे. दोन्ही समोरासमोरच आहेत. आणि मग एक बीच आहे त्यांचं, त्रिवेणी संगम, जे मी माझ्या कन्याकुमारीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं. ते वेगळं, हे वेगळं. तर ते बीच पण एक मी तुम्हाला दाखवेन. ओके, तर ही रूम आहे आमची आदित्य मानसिंगची. आधीच्या रूमच्या कम्पॅरिझनने ही खूप पिटुकली रूम आहे. ती खूप मोठी होती. ते हॉटेलच बेस्ट होतं. म्हणजे ते व्ह्यू बघा. आम्ही शो यू द व्ह्यू. व्ह्यू पण खूप साजरा व्ह्यू आहे. आणि हे आहे टॉयलेट आमचं, वॉशरूम. हे पण एकदम पिटुकलं आहे. हे सूर्य मंदिर आहे. हे 5000 वर्ष जुनं आहे. हे बेसिकली सूर्यकुंड आहे. तर जे पांडव होते तर ते हे वापरायचं आहे. मागे बिल्डिंग पण होती. त्या मागची स्टोरी माहिती आहे म्हणून बघायला बरं वाट. हे इथे कावळे आणि कबूतर बसलेत. तर ते तिथे आम्हाला ते ज्वारी देतो त्यांना टाकायला, खायला घ्यायला. 20 रुपये त्याचे. हे ते समुद्र आहे. हे त्रिवेणी संगम आहे. हे चांगलं नाही ते पाणी, ते चांगलं आहे. असं बीच बघू. बीच कुठे आहे? प्रॉपर बीच नाही दिसला अजून आम्हाला. ओके, सनसेट. हे बघा, बीचवर आलोय आम्ही, सोमनाथ बीच. लाटा खूप मोठ्या आहेत आता. लाटा. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आता इथे चाललो आम्ही बीच बघून झाल्यावर. हां. ओके मित्रांनो, तर दर्शन झालं आमचं. ॲज युजल आतमध्ये फोन अलाउड नव्हता. मी ॲक्च्युली 2 वेळा आत गेलो, एकदा स्वतः आणि मग एकदा आजोबांना घेऊन. सो फार व्यायाम झाला माझा. आत खूप चालावं लागतं. सो इथनं हे देऊळ दिसतं. बघा, हे देऊळ आहे. हे कॅमेरामधनं इतकं छान नसेल दिसत, प्रत्यक्ष छान दिसतं एकदम. हे बघा, हे आमचं आदित्य मानसिंग हॉटेल रात्रीचं असं दिसतं लायटिंगमध्ये. आनंदसारख्या हॉटेलसारखंच आहे थोडंफार. तर मित्रांनो, इथे आपला दुसरा दिवस संपलेला आहे सोमनाथचा. आणि उद्या आपण द्वारकेला जाणार, कृष्णाची नगरी द्वारका. तर आजचा सोमनाथचा पार्ट इथेच संपला आहे. सो येस, आय एम एंडिंग माय ब्लॉग हिअर. इफ यू लाईक्ड माय व्हिडिओ, प्लीज
लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओके बाय. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.